गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक 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 शुभेच्छा. तर नमस्कार मैत्रिणींनो. तर बघा, सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तर दिल्याच आहेत. तो त्यानंतर मग आता सकाळी सकाळी लवकर देवपूजा करायला घेतली. आणि हा बघा, तांब्यामध्ये मी गुलाबाची फुलं रात्रीच टाकून ठेवली होती. आमच्या इथे ह्या पाडव्याला आणि दिवाळीच्या पाडव्याला दोन्हीमध्ये देवांना आणि माणसांना, म्हणजे घरातल्या सगळ्या माणसांना अंघोळीसाठी हे पाणी थोडंसं वापरतात. म्हणजे आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं हे पाणी टाकायचं आणि देवांना तर हेच पाणी वापरतात. तर बघा, असं छान हे पण या पाण्याने म्हणजे गुलाबजल त्यामध्ये मिक्स होतं, म्हणून मग मी हे पूर्ण भरून घेतलं आणि छान असं अंघोळ देवांना घालून घेतली. आणि गुलाबाच्या पाण्याने अंघोळ घातल्याने बोलतात की, आमच्या इथं म्हणतात की सगळी इडापिडा असेल तर ती निघून जाते. म्हणून मग आमच्या इथे सगळ्यांनी माणसांच्या अंघोळीच्या पाण्यात हे पाणी टाकतात. बघा, अशी छान अशी दिवे वगैरे लावून देवपूजा करून ठेवली. आणि जो दुसरा दिवा आहे ना, तो मी दारामध्ये लावण्यासाठी ठेवला होता. आणि बघा कशी वाटते माझी देवपूजा ते नक्की कमेंट करा. तर बघा, अशी एकदम मनाला एकदम प्रसन्न वाटतं आणि घरातही अशी पॉझिटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह वाईब्स अशा निर्माण होतात ना, जेव्हा आपण देवांना पूजून वगैरे छान असं म्हणजे देवाचे भांडे वगैरे घासून छान दिसतं बघा. तुम्ही कशी केली ते नक्की सांगा. आणि मग माझी देवपूजा झाली आणि छान नमस्कार केला देवांना. आणि सगळ्यांना समृद्धी आणि सुखात ठेव, बस एवढीच प्रार्थना असते आपल्या देवांना. आणि तुम्ही प्रत्येक दिवशी आपण देवाला नमन करतो. आणि आजची सुरुवात म्हणजे प्रत्येक गोष्ट मागे टाकून आजचा दिवस हा नव्याने प्रयत्न करून प्रत्येक गोष्ट पुढे नेण्याचा असतो. म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे. आणि नंतर मग देवपूजा वगैरे झाली आणि दारामध्ये रांगोळी दिवा लावून काढायला घेतली. आणि जास्त काही येत नाही, पण थोडीशी का होईना आपले रांगोळी आपल्या इथे शुभ संकेत मानले जातात. म्हणून मग रांगोळी काढायला घेतली. आणि अशी एवढी तर दररोजच काढत असते दारामध्ये, पण आज जरासं मोठी काढायचा विचार केला. आणि छान अशी गुढीची रांगोळी पण काढण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला आवडली तर नक्की शेअर करा आणि कमेंट नक्की करा की तुझी रांगोळी छान आहे की त्यात काही सुधारणा करायला पाहिजे ते सांगा तुम्ही नक्की. आणि एका साईडला गोपद्म काढून घेतले आणि एका साईडला स्वस्तिक काढून घेतला आणि त्यावर छान लाल पिवळा रंग टाकून आपले फुलं वगैरे वाहून घेतले, जेणेकरून आपल्या इथे लक्ष्मीचा वास असायला हवा. रांगोळीने लक्ष्मीचा वास सतत राहतो आपल्या दारामध्ये आणि घरामध्ये, असं म्हटलं जातं. शास्त्रानुसार काहीतरी गोष्टी खऱ्याच असतात असं मला वाटते. आणि मस्त मग बघा, सगळं मस्त असं आणि सगळा एवढा जास्त उजेड पण नव्हता पडला. तर माझी देवपूजा वगैरे झाली. आणि बघा, अशी छान गुढीची रांगोळी काढली आहे. ग्रीन कलरचे साड्यांचे प्लेट्स काढल्या आणि त्याखाली मग भले ही गोष्ट मला येत नाही, पण थोडंसं यूट्यूब आपल्याला सोयीस्कर करून दिले आहे. यूट्यूबमुळे सगळ्या गोष्टीच होतात शक्य. त्यामुळे मग मी पण अशी बघून छान अशी रांगोळी काढली. तर कशी बघा दिसते रांगोळी, वाटते का जराशी गुढीची रांगोळी ती नक्की सांगा. आणि छान अशी रांगोळी काढून घेतल्यानंतर दारांना तोरणं लावून घेतली. आणि जे पहिले मी दररोज वापरत असते तेही काढले, जे आर्टिफिशियल आता माळा भेटतात त्या. आणि बघा, अशा छान येलो कलरच्या आहेत ज्या माझ्याकडे, मी त्या लावून घेतल्या. आणि आपण जे झेंडूच्या फुलांच्या आणि पानांच्या लावतो, आंब्याच्या पानाचे डहाळ्यांचे, तर तेही लावून घेतले. आणि ते रात्रीच ओवून ठेवले होते हार आम्ही, मी आणि पिऊनं, म्हणजे मी आणि पिऊनं म्हणण्यापेक्षा फक्त पिऊनेच ओवले होते, कारण की फक्त एकच हार मी ओवला होता आणि बनवला. आणि ते तिन्ही हार जे की गाडीला आणि दाराला आणि तिच्या सायकलला लावणार होती, ती फक्त तिने बनवली. आणि मी फक्त मंदिराचा छोटासा हार बनवला होता. मुलं असं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आवड निर्माण होते मुलांना आणि त्यांनी आपल्याला थोडंसं हेल्प करतात. आणि कसं आपल्या सणांबद्दल मुलांना पण काय करतात याची जर माहिती याच्यातून भेटत जाते. आणि जे फुलं आहेत ना बघा, ही फुलं ना माझ्या झाडाची आहेत, म्हणजे म्हणजे मी गॅलरीत लावलेल्या मोगऱ्याच्या झाडाची. मग आता ही 2 दिवसाची छान फुलं होती, जास्त होती, म्हणून मग विचार केला की याचा गजरा बनवते. कारण की दररोज 2-3 फुलं देवाला वाहण्या जातात. मग तर विचार केला की आज पाडवा पण आहेत आणि एवढी सारी फुलं आहेत, तर आपण काय करणार, ते खराब होण्यापेक्षा थोडंसं गजरा बनवू. आज तर नक्की बाजारातून आणायचं तर लक्ष राहत नाही आपल्याला कधी, म्हणून मग गजरा बनवायला घेतला. तर छान गजरा ओवता विचार मंत्र लावले होते आपले बालाजी महाराजांचे. तर छान बघा, असा गजरा ओवला. आणि
असा हा एवढा बघा, एवढा मोठा आणि एकदम सुगंधित मोगऱ्यांचा गजरा. आणि मी आता लावणार आहे तो गजरा. बघा छान दिसतोय ना, हे बघा. तर बघा आता मी हा गजरा लावला तर कसा दिसतोय तो सांगा, आणि माझा लूकही सांगा की कसा दिसतोय. तर त्यानंतर बघा महाराजांचं दर्शन घेण्यासाठी गेली मठामध्ये. 10:30ची आरती असते, त्यामुळे मग आज विचार केला की जाऊन येते. नवीन वर्षाची सुरुवात महाराजाच्या दर्शनानेच करते. आणि छान प्रसन्न वाटलं महाराजांचं दर्शन घेऊन, खूप छान वाटलं. आणि खूप भरपूर लोक होते जे महाराजांच्या दर्शनासाठी आले होते. कारण की नवीन वर्षाची सुरुवात आपण जर आपल्या स्वामींच्या आशीर्वादाने करू तर खूप छान आहे. त्यानंतर घरी आली आणि घरी आल्यानंतर बघा आदण ठेवलंय पाण्याचं. कारण की आमच्या इथे मराठवाड्यामध्ये जर गुढीपाडव्या दिवशी मी तर गुढी उभा करत नाही, परंतु देवीला आणि देवाला हा शेवयाच्या भाताचा नैवेद्य असतो, म्हणजे बोटोळ्याचा भाताचा नैवेद्य आणि भजे पापडाचा नैवेद्य असतो. म्हणून मग एका साईडला छान भात शिजायला ठेवला आणि एका साईडला भजी काढत होती. भजे पापड तळले होते. आणि मी गुढी मांडत नाही याचं मुख्य कारण म्हणजे पुढच्या कधी-कधी एप्रिल महिन्यामध्ये गुढीपाडवा येत असतो. मग त्यावेळी मी जेव्हा गावी जाते, मग त्यावेळी इथं गुढीपाडव्यासाठी मग गुढी उभा करण्यासाठी कोणीही नसतं. आणि गावी मग आम्ही गेल्यानंतर मग तिथं उभा करतो. आणि सासू-सासरे आहेत गावी, आई-दादा वगैरे आहेत, त्यामुळे मग त्यांनी गुढी उभा करतात. आम्ही एकत्रच आहेत सध्या. मग सगळेजण आम्ही एकत्रच करत असतो. त्यामुळे मग आम्ही गणपती असो, लक्ष्मी असो आणि गुढीपाडवा म्हणजे अशा सण आम्ही वेगळे करतच नाही. आणि लक्ष्मीला पण आम्ही गावी जातो आणि एकत्रच सगळं असतं, त्यामुळे मग म्हणून मी गुढी मुख्यतः उभा करत नाही. आणि असं आहे, नैवेद्याचं ताट तयार केलं आणि पिऊला नैवेद्य अर्पण करायला सांगितला आणि छान पिऊने नैवेद्य अर्पण केला. आणि आम्हीही नंतरच्याला छान नाश्ते म्हणजे भटुऱ्याचा भात, भजे, पापड आम्हीही खाल्ले. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.